लक्ष्मीच्या पावलांनीच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की कला आणि अद्वैत हे काउन्सिलरकडे आलेले आहेत आणि ते त्यांना सांगतात की आम्हाला काही दिवस खूप महत्त्वाच्या कामावरती काम करायचं आहे, तर आम्हाला यावेळेस टास्क देऊ नका। यावरती काउन्सिलर म्हणतो की तुम्ही काळजी नका करू, मी टास्कच तुम्हाला असा देतो की तुम्हाला तुमचं कामही होईल आणि तुमचं टास्कही कंप्लीट होईल। तुम्हाला दोघांनाही मिळून काम करायचं आहे, म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही करत असाल तर एक गोष्ट त्याच्यातली एकाने करायची आणि दुसरी दुसऱ्याने। जसं चहा करत असाल तर पाणी एकाने टाकायचं आणि चहापत्ती एकाने, असं तुम्हा दोघांनाही मिळून काम करायचं आहे। आणि त्यानंतर कला आणि अद्वैत जेव्हा बाहेर जायला लागतात तेव्हा कला म्हणते, अद्वैत तू विसरलास का, यांनी सांगितलेलं आहे की दोघांनी मिळून काम करायचं आहे। आणि अशा प्रकारे ते दोघंही एकमेकांचा हात हातात घेऊन तिथून बाहेर जायला निघतात आणि काउन्सिलरही आनंदी होतो। इकडे काही बायका कलाच्या माहेरी आलेल्या असतात आणि त्या जी तिची आई आहे तिला खूप काही बोलत असतात आणि म्हणतात की तू तुझ्या लेकींना संस्कार द्यायला विसरलीस, तू मोठ्या मोठ्या घरचे जावई तर शोधलेस पण ते हे नाही शिकवलं की त्यांच्या घरी गेल्यानंतर कसं वागायचं। यावरती काजू कलाची बहीण आतमध्ये पडते आणि म्हणते की आमची आई जसं आमची सोबत करते तशीच आम्ही जर काही चुकीचं केलं तर रागवते सुद्धा, त्यामुळे तुम्ही माझ्या आईला काहीच बोलू नका। त्यावर त्या बाया म्हणतात, पाहिलं का कसे संस्कार यांनी आपल्या मुलीवर केलेले आहेत। कलाचे वडीलही म्हणतात की आम्हाला माफ करा। इकडे कला किचनमध्ये पाहते की जी तिची काकू आहे ती काम करत असते, तर ती म्हणते की मी करते आणि अद्वैतही म्हणतो की आम्हाला दोघांना सोबत काम करायला सांगितलेलं आहे। त्यानंतर काकू तिथून निघून जाते आणि दोघंही किचनमध्ये सोबत काम करायला लागतात। त्यावरती ते केसबद्दल डिस्कस करत असतात की आपल्याला कामासोबतच या गोष्टीवरही लक्ष द्यायला पाहिजे आणि मला असं वाटत आहे की कुठली तरी महत्त्वाची गोष्ट आपण विसरत आहोत। इकडे कलाच्या घरी त्या बायका तिच्या आईला बोलायचं काही थांबत नसतात। तिचे वडीलही म्हणतात, हे बघा आमच्या मुलीची चूक झालेली आहे, परंतु आम्ही तिला असंच नाही सोडणार, आम्ही तिला ओरडू नक्कीच, पण तुम्ही हे सगळं बोलणं बंद करा। आणि ते त्या बायकांना तिथून जायला सांगतात। त्यानंतर तिच्या आईला खूप वाईट वाटत असतं आणि ती रडायला लागते की नैनामुळं तिच्या संस्कारांवरती शंका घेतली जाते आणि ती स्वतःला मारून घेते। इकडे कला आणि अद्वैत किचनमध्ये चेक करतात की थोडंसं मीठ कमी आहे, तर ते थोडं चाखून पाहतात आणि त्यानंतर कला म्हणते की मला असं वाटत आहे या मिठासारखंच काहीतरी मिसिंग आहे आणि ते म्हणतात की श्रीनाथ ज्वेलर्स, आत्तापर्यंत ज्या घटना घडल्या त्या सगळ्या त्याच्या अराउंडच आहेत, माझी जी ज्वेलरीची डिझाईन हरवली होती ती पण त्यांच्याकडेच निघाली। त्यानंतर नैनाताईने ज्या टेंडरसाठी काम केलं तेही श्रीनाथ ज्वेलर्सच होते आणि त्यांनी आपल्या केसच्या नंतरच स्वतःचा नंबर 1 ब्रँड असा पब्लिसिटी करायला स्टार्ट केली। याचा अर्थ जे पण काही आहे ते श्रीनाथ बिल्डरच्या तिथेच पाणी मुरत आहे, ज्वेलरीच्या डिझाईनपासनं ते सगळंच। यावरती अद्वैतलाही पटतं की श्रीनाथ ज्वेलर्समध्ये काहीतरी गडबड आहे। इकडे रात्र झालेली असते आणि पोलीस जे आहेत ते राहुलला घेऊन येतात आणि त्याला खूप मारत असतात आणि म्हणतात की तुझा गुन्हा कबूल कर। तो आधी ऐकत नाही पण नंतर तो त्याचा गुन्हा कबूल करतो। तेवढ्यात रोहिणी आणि नैना पण खाली येतात आणि त्यानंतर राहुल आपला गुन्हा कबूल केलेला बघून सगळ्यांनाच धक्का बसतो। त्यानंतर कला त्याच्या थोबाडीत देते आणि म्हणते की तुझी हिंमत कशी झाली हे सगळं करण्याची, आणि तेवढ्यातच रोहिणी दचकून जागी होते आणि ते तिचं स्वप्न असतं। तिला वाटतं की हे स्वप्न खरं तर होणार नाही ना, म्हणून ती राहुलच्या खोलीत जाऊन दरवाजा ठोकावायला लागते। जेव्हा राहुल दरवाजा उघडतो तेव्हा ती त्याला म्हणते की मला खूप भीती वाटत आहे, तू सगळे पुरावे लपवून तर ठेवले आहेस ना। यावरती राहुल म्हणतो, एवढ्या रात्रीचं मला का त्रास देत आहेस, आणि मी सगळे पुरावे लपवून ठेवलेले आहेत आणि नष्टही केलेले आहेत, त्यामुळे तूही रिलॅक्सपणे झोप आणि मलाही झोपू दे। यावरती रोहिणीला वाटतं की मी याची एवढी काळजी करत आहे पण याला काहीही पडलेलं नाहीये। इकडे कला आपल्याच विचारांमध्ये असते आणि रूममध्ये बेडरूम नीट करत असते। तेवढ्यातच अद्वैत तिथे येतो आणि म्हणतो की आपल्याला दोघांना मिळून काम करायला सांगितलेलं आहे आणि गादी आपली टाकायची बाकी आहे। तर दोघेही मिळून ती गादी खाली टाकतात आणि त्याच्यावरती अद्वैत न अंथरून टाकतात झोपत असतो, पण कला म्हणते की न अंथरून टाकता तू झोपलेलं मला चालणार नाही, तू आत्तापर्यंत एवढा परफेक्शनिस्ट होता पण आता असं का वागत आहे। त्यानंतर अद्वैत तिला मदत करत नसतो तर ती स्वतःच
ती अंथरून त्या बेडवरती टाकते आणि हे सगळं अद्वैत बसून बघत असतो. तो तिला मदत करायचा प्रयत्न करतो, पण त्याला ते करायचं नसतं म्हणून ते सोडून तिथून निघून जातो आणि बेडवर जाऊन बसतो. त्यानंतर कला स्वतःच हे सगळं नेटकं करते आणि हे सगळं बसून अद्वैत नीट टाकल्यानंतर जाऊन त्याच्यावरती झोपायला जातो. कलालाही ते परफेक्शनिस्ट झालेलं बघून चांगलं वाटतं, परंतु जेव्हा अद्वैत जाऊन झोपतो तेव्हा तो सगळं अस्ताव्यस्त करतो. यावरती कला त्याला ओरडते आणि म्हणते की हे काय केलं आहेस, मी आत्ताच तर नीट केलं होतं. पण तो म्हणतो की मला असंच झोपायला आवडतं. आणि त्यानंतर कला म्हणते की आपल्याला आपल्या मिशनवरती लक्ष द्यावं लागेल, आपल्याला श्रीनाथ ज्वेलर्सचा आपल्याला पाठपुरावा करायचा आहे. त्यावर तो म्हणतो की तिथे माझे काही कॉन्टॅक्ट्स आहेत तर मी ते वापरतो. तर ती म्हणते तू डायरेक्ट करशील तर त्यांना सगळं समजून जाईल. बघूयात पुढे काय